लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती ही संसदेत नाही तर ती गावाच्या अंगणात बसलेल्या ग्रामसभेत आहे। संसद लोकशाही चालवते पण लोकशाहीला श्वास ही ग्रामसभा देते। आपण म्हणतो की लोकशाही मोठी आहे पण तिची सुरुवात कुठे होते हे तुम्हाला माहिती आहे का? लोकशाहीची सुरुवात ही ना मोठ्या इमारतीत होते ना कोणत्या मोठ्या संसदेत। लोकशाहीची खरी सुरुवात होते जेथे ग्रामीण पातळीवर लोक बसतात गावाच्या अंगणात म्हणजेच ग्रामसभेत। ग्रामसभा ही लोकशाहीचा पाया आहे। इथे कोणताही नेता मोठा नसतो आणि इथे कोणताही नागरिक हा छोटा नसतो। 18 वर्षाच्या पुढील सर्व नागरिकांना ग्रामसभेत बसण्याचा अधिकार आहे व स्थानिक पातळीवरील प्रत्येक व्यक्तीला ग्रामसभेत त्यांचे प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे। गावात कोणकोणत्या योजना आल्या, गावाने ग्रामपंचायतीला कोणकोणता निधी आला व तो निधी ग्रामपंचायत कशा प्रकारे वापरते आहे हे सर्व ग्रामसभेमध्ये नागरिकांना विचारण्याचा हक्क आहे। ह्या सभेत खुर्च्या नसतात, माईक नसतो, पण आवाज असतो तो फक्त ग्रामीण पातळीवरील लोकांचा आणि गावकऱ्यांचा। आणि ही ग्रामसभा म्हणजेच लोकशाहीची खरी संसद। जी लोक ग्रामसभेत बसतात तीच लोक लोकशाहीला खऱ्या प्रकारे जिवंत ठेवतात आणि ज्या वेळेस गाव एकत्र बसतं त्यावेळेस निर्णय घेतले जात नाही, ते तयार होतात। तर या लोकशाहीला शक्ती दिल्ली देत नाही, ती देते ग्रामसभा आणि लोकांचा सहभाग। आजच्या युवा पिढीने आवर्जून ह्या ग्रामसभेमध्ये सहभाग घेतला पाहिजे व युवा पिढीला माझी आवर्जून विनंती आहे, कोणी आपल्याला टार्गेट करेल किंवा गावातल्या नेत्यांच्या आपण टार्गेट मध्ये येऊ यासाठी तुम्ही ग्रामसभेकडे दुर्लक्ष करू नका। ग्रामसभेत तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहा। तर ग्रामसभा का महत्वाची आहे व आपण कोणकोणत्या प्रकारच्या ग्रामसभा असतात व ग्रामसभा कशा प्रकारे घेतल्या जातात, त्यांचे उद्दिष्ट काय, आजच्या युवा पिढीने ग्रामसभेत सहभाग का घेतला पाहिजे हे आपण पुढच्या रील मध्ये बघू। त्यामुळे गाव जर मजबूत असेल तरच देशाची लोकशाही मजबूत असते आणि गाव मजबूत ठेवण्यासाठी ग्रामसभा ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे। आणि ही रील आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपला अर्जुन या चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।